नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम 2022-23 इयत्ता 10वी विज्ञान, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे, सेतू अभ्यास उत्तर चाचणी. विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम 30 दिवसापासून चाललेला आहे. 2री ते 10वी या वर्गांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी ठेवलेला होता. तर आपण सुरुवातीला एक पूर्व चाचणी दिली, त्यानंतर 30 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम पूर्ण केला. आज आपण 30 दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उत्तर चाचणी आपल्याला घ्यायची, उत्तर चाचणी पूर्ण करायची. त्यामुळे इयत्ता 10वी या विषयाच्या सर्व विषयांच्या 10वी वर्गाच्या म्हणजे 2री पासून तर 10वी पर्यंतच्या सर्व विषयांच्या सेतू अभ्यास उत्तर चाचणी आणि पूर्व चाचणी तुम्हाला ई-झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ई-झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर जर नवीन असाल तर आपण सर्वप्रथम सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चर अगदी शेवटपर्यंत पहा. तुम्हाला आवडल्यानंतर आपल्या इतर मित्रांना शेअर करा. चला पाहूया उत्तरासह सेतू अभ्यास उत्तर चाचणी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 2, मराठी माध्यम, गुण 13, वेळ 30 मिनिटे. चला पाहूया. प्रश्न 1 आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा. वनस्पतींची वाढ करणे हे डॅश ऊतींचे महत्त्वाचे कार्य आहे. विभाजी, अभिस्तर, संयोजी, दृढ. 2री रिकामी जागा आहे, बोमन संपुटातील रक्त केशिकांच्या जाळीला टिंबटिंब म्हणतात. मध्यनाल, संपर्कस्थान, ग्लोमेरुलस, नेफ्रॉन. चला पाहूया उत्तर. पहिल्याचं उत्तर आहे विभाजी ऊतीचे महत्त्वाचे कार्य आहे. त्यानंतर ग्लोमेरुलस म्हणतात रक्तकेशिकांना. अशा प्रकारे 2 रिकामे जागा पाहिल्या आपण, 2 गुण. त्यानंतर चुकी बरोबर ते लिहा. एक संकर पद्धतीत दुसऱ्या संतानीय पिढीतील स्वरूपविधा गुणोत्तर 9:3, 3:3, 3:1 असे असते. उत्तर चूक. प्रश्न 2 आहे, खालील प्रश्न सोडवा. कोणताही एक. रक्ताची कार्यक्षमता कमी झाल्यावर रक्तश्लेषण करतात. रक्ताची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे विषारी द्रव्यांचा शरीरात जादा संचय होतो व त्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो. रक्त निकामी झाल्यास कृत्रिम उपकरणाचा वापर करून रक्तातील नायट्रोजनयुक्त पदार्थ वेगळे केले जातात. रक्तातून नायट्रोजनयुक्त पदार्थ बाहेर काढण्यासाठी कृत्रिम उपकरणाचा वापर केला जातो. या क्रियेला रक्तव्याश्लेषण म्हणतात. चला ओघ तक्ता पूर्ण करूया. घनकचऱ्याचे दुष्परिणाम 4 कृतींमध्ये उत्तर द्यायचं आहे. ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे. पहा उत्तर. रोगप्रसार होईल, कचऱ्याची दुर्गंधी पसरेल, नैसर्गिक सौंदर्य नाहीसे होईल आणि सजीवाच्या विविधतेवर परिणाम होईल. आकृतीत दाखवलेली विकृती ओळखून नाव लिहा व या विकृतीची वैशिष्ट्ये लिहा. पहा समोरचं जे बाळ दिसतंय त्याच्यामधून ज्या कृती आहेत त्या पहा. जी विकृती आहे पहा, या विकृतीचे नाव आहे डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता आहे. यात गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्रे दिसतात. या विकृतीला ट्रायसोमी 21 म्हणजेच 21 एकाधिक द्विगुणितता 21 असेही म्हणतात, कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशींमध्ये 21व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र असते. त्यामुळे अशा अर्भकात 46 ऐवजी 47 गुणसूत्रे दिसतात. अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुषी असतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्य आहे. कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोटं, आडवी एकच हस्तरेषा, डोक्यावर विरळ केस इत्यादी. सोबतच याचे अपेक्षित आयुर्मान 16 ते 20 वर्ष असते. यांच्या चेहऱ्यांची ठेवण मंगोलियन व्यक्तीसारखी असते. तर अशा पद्धतीने
विकृती ओळखून आपण त्या विकृतीची वैशिष्ट्य पाहिलेली आहेत. प्रश्न 2 पहा. खालील प्रश्न सोडवा. कोणताही एक फरक स्पष्ट करा. द्विबीजपत्री आणि एकबीजपत्री वनस्पती. पहा, द्विबीजपत्री वनस्पती, एकबीजपत्री वनस्पती. बी 2 बीजपत्रे. एकबीजपत्रीमध्ये एक बीजपत्र, मूळ, ठळक प्राथमिक मूळ म्हणजे सोटमूळ असतं. इकडे तंतुमुळे असतात एकबीजपत्री वनस्पतीमध्ये. खोड द्विबीजपत्री वनस्पतीचं मजबूत कठीण खोड, उदाहरणार्थ वटवृक्ष द्विबीजपत्री वनस्पती आहे. एकबीजपत्री वनस्पती पोकळ, उदाहरणार्थ बांबू. आभासी, उदाहरणार्थ केळी. चकतीसारखे, उदाहरणार्थ कांदा. पान जाळीदार शिराविन्यास, समांतर शिराविन्यास. फूल 4 किंवा 5 भागांचे फूल, चतुर्भागी किंवा पंचभागी. 3 किंवा 3च्या पटीत भाग असणारे त्रिभागी. व्याख्या लिहा. प्रतिजैविके, DNA फिंगरप्रिंटिंग. प्रतिजैविके सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकापासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके आहेत. प्रत्येक व्यक्तीत असणाऱ्या DNAच्या आराखड्याचा नेमका क्रम शोधून काढण्याच्या तंत्राला DNA फिंगरप्रिंटिंग असे म्हणतात. अशा पद्धतीने दोन्ही जोड्या आपल्या पूर्ण झाल्या. पुढे चौकटीत योग्य शब्द लिहा. मेंदूच्या डाव्या बाजूची कार्य, मेंदूच्या उजव्या बाजूची कार्य. तार्किक विचार डाव्या बाजूस केला जातो, शास्त्र व गणित डाव्या बाजूस केलं जातं. मेंदूच्या उजव्या बाजूचे कार्य सर्वांगीण विचार आणि नवनिर्मिती करण्याचा विचार मेंदूच्या उजव्या बाजूला होत असतो. चला पाहूया आणखी. विश्लेषणात्मक विचार, भाषा, प्रतिभात्मक विचार, कला व संगीत ही सर्व मेंदूची डाव्या बाजूची कार्य आणि उजव्या बाजूची कार्य आहेत. खालील प्रश्न सोडवा. अनुवंशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे खालील ओक तक्ता पूर्ण करा. अनुवंशिक विकृती हा जो ओक तक्ता आहे तो पूर्ण करायचा आहे. चला पाहूया तो ओक तक्ता. अनुवंशिक विकृती. गुणसूत्रीय विकृती, एक जनुकीय, त्यामध्ये वर्णकाहीनता, दात्रपेशी पांडुरोग, तंतुकानिकीय, बहुघटकीय. अशा पद्धतीने ओक तक्ता पूर्ण होतो. आकृतीचे निरीक्षण करा आणि उत्तरे लिहा. आकृती 1, 2 मध्ये काय फरक आहे तो लक्षात घ्या. मेणबत्तीच्या पेटत्या ज्योतीवर बोटाने स्पर्श झाला आहे, यामुळे हात झटकन मागे गेला आहे. बोटाच्या त्वचेवरील संवेदी चेतीपेशींना वेदनामय परिस्थिती जाणून घेतली आहे आणि अधिक भाजू नये म्हणून क्षणार्धात हात मागे खेचला गेला आहे. 4 ही कोणती चेता आहे? 4 ही सहयोगी चेता आहे. संवेगी चेता आणि प्रेरक चेता यातील आवेगाचे हस्तांतरण करण्याचे कार्य या चेता करतात. 7 हा प्रतिसाद नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे? 7 हा प्रतिसाद नेमका दंडातील स्नायूपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे तेथील स्नायूचे आकुंचन होऊन हात झटकन मागे खेचला आहे. म्हणजे या सर्व क्रमांक 7, क्रमांक 5, क्रमांक 4 काय काय आहे आकृतीचं निरीक्षण करून आपल्याला ही उत्तरं द्यायचीत. तिसरा आहे पहा, DNA रेणूची रचना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करा. आकृती दिलेली आहे DNAची. आकृतीच्या साहाय्याने आपल्याला स्पष्ट करायचे. इसवी सन 1953 साली वॅटसन व क्रिक यांनी DNAच्या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीत न्यूक्लिओटाइडचे 2 समांतर धागे एकमेकाभोवती लपेटलेले असतात. यास द्विसर्पिल म्हणजे डबल हेलिक्स रचना म्हणतात. DNA रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लिओटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंचा बनलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन अशा प्रकारचे असतात. त्यापैकी ॲडेनिन व ग्वानिन यांना
प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिडिन्स म्हणतात. न्यूक्लिओटाईडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फोरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ 4 प्रकारचे असल्यामुळे न्यूक्लिओटाईडसुद्धा 4 प्रकारचे असतात. DNA रेणूमध्ये न्यूक्लिओटाईडची रचना साखळीसारखी असते. DNA 2 भाग म्हणजे शिडीच्या नमुन्यातील 2 खांब, प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेला शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांचे बनलेले असतात. शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे हायड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थाची जोडी होय. नेहमीच ॲडेनिनची थायमिन बरोबर व ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हवामान अंदाज व आपत्ती व्यवस्थापन यामधील सहसंबंध उदाहरण स्पष्ट करा. वेधशाळेत चालणाऱ्या संशोधनामुळे नजीकच्या भविष्यकाळात येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचे अंदाज बांधता येतात. ज्यावेळी मोठ्या स्वरूपाची नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा जीवित आणि संपत्ती यांचं मोठं नुकसान होत असतं. गुरेढोरे मरण पावतात, लोकांची घरे कोसळून ते बेघर होतात. यावर उपाय म्हणून आपत्ती येण्याच्या आधीच तेथील स्थानिक जनतेला तेथून हलवले जाते. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 2013 साली फालिन हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर येणार असे भारतीय वेधशाळेचं भाकीत होतं. म्हणून 4 ऑक्टोबर 2013 या दिवशी थायलंडच्या जवळपास कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचे आपल्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने सरकून ओडिशाच्या किनाऱ्यावर आपटेल याची खात्री झाल्यावर सरकारी यंत्रणांनी किनारपट्टीवर राहणाऱ्या 5 लाख लोकांना पुढच्या 3-4 दिवसात तेथून सुरक्षित जागी हलवलं. खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी अशा व्यवस्थेने टाळता आली. आतासुद्धा वादळ, चक्रीवादळ, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती येणार असतील तर अगोदरच शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग जनतेला सतर्क करत असतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण ई-झोन मराठी एज्युकेशन या लाईव्ह स्ट्रीमिंग रेकॉर्डिंग लेक्चरमध्ये आपण आज इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 हा पाहिलेला आहे. तेव्हा आपण सर्वांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे ई-झोन मराठी एज्युकेशन चॅनलतर्फे धन्यवाद.